नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज अड्डा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण चौरसाची परिमिती कशी काढायची यासंबंधी उदाहरणं सोडवणार आहोत. प्रथम चौरस म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू सारख्याच मापाच्या असतात, सारख्याच लांबीच्या असतात, त्याला चौरस म्हणतात. आता चौरसाची परिमिती म्हणजे काय की कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे जेवढ्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजूंची बेरीज. आता चौरसाला 4 बाजू आहेत म्हणून 4 बाजूंची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती असते. तर त्याचं सूत्र आहे बाजू गुणिले 4. चौरसाच्या परिमिती सूत्र आहे बाजू गुणिले 4. प्रत्येक वेळेस सूत्र वापरायची गरज नाही, परंतु तुम्हाला कन्सेप्ट कळली, ती क्लिअर असली तर तुम्ही कोणतेही उदाहरण सहज सोडवू शकता. म्हणून आपण कन्सेप्टसुद्धा या ठिकाणी बघणार आहोत आणि नंतर मग ट्रिक्सने उदाहरणं कशी सोडवायची हे सगळ्याच प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मग चौरसाची परिमिती म्हणजे बाजू गुणिले 4, कारण 4 बाजू आहेत आणि सगळ्या बाजूंची लांबी सारखीच आहे म्हणून बाजू गुणिले 4. आता बघूया आपण उदाहरण. एका चौरसाची बाजू 15 सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता आपण बघितलं की परिमिती म्हणजे बाजू गुणिले 4. मग बाजू किती दिली आपल्याला? 15. 15 गुणिले 4, 15 चौक 60. म्हणजे आपण तोंडी या ठिकाणी उत्तर काढू शकतो. 15 चौक 60 म्हणजे पर्याय बी आहे. पुढचं उदाहरण घेऊया. चौरसाची बाजू 8 सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता चौरसाची परिमिती सूत्र आहे बाजू गुणिले 4. बाजू आहे 8 गुणिले 4, 8 चौक 32. 32 पर्याय बघूया. पर्याय डी आहे. इथं लिहायची गरज नाही, तुम्ही तोंडी सोडवू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर पाढे-पाठ असतील तर उदाहरणं सोडवण्याचा वेग हा खूप वाढतो, म्हणून पाढे-पाठ करा. एका चौरसाची बाजू 10.5 सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता हे दशांश संख्या या ठिकाणी आपल्याला चौरसाची बाजू दिली आहे. मग इथं 10.5 गुणिले 4, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 0 0 अधिक 2 2 आणि 4 1 4. पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणून आपण इकडनं 1 नंतर पॉईंट दिला तर उत्तर येणार आहे 42 सेमी. पर्याय बी. पुढचं गणित. एका चौरसाची बाजू 12.7 सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? परिमिती काढताना फक्त दिलेल्या बाजूला 4ने गुणा. 12.7 गुणिले 4, 4 7 28, हातच्या आले 2, 4 2 8 आणि 2 10, हातचा 1, 4 1 4 आणि 1 5. आता पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणून आपण 1 नंतर पॉईंट दिला तर 50.8, 50.8 सेमी. पर्याय सी हे उत्तर आहे. पाचवं उदाहरण. एका चौरसाची परिमिती 68 सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? आता इथं आपण आतापर्यंत जे उदाहरणं घेतले ते परिमिती काढायचे घेतले, म्हणून तिथं आपण काय केलं? 4ने गुणलं. तर चौरसाची परिमिती आपल्याला इथं दिलेली आहे आणि बाजू काढायची आहे. तर त्याचं सूत्र आहे परिमिती भागिले 4. चौरसाची बाजू आपल्याला काढताना फक्त परिमितीला 4ने भागा आणि परिमिती काढताना 4ने गुणा. आता बघा 68 भागिले 4. आता इथं 4ने भाग द्या. 4 1 4, पाढेपाठ असेल तर पटकन लक्षात येतं. 4 1 4, 6 मधनं 4 गेले 2, 8 घेतला, 4 7 28 म्हणजे 17 चौक 68. आपण लगेच उत्तर इथं काढू शकतो, पण पाढ्यापाठ नसेल तर भाग देऊन सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतं. 17 चौक 68 म्हणजे बाजू आलेली आहे 17 सेमी.
एका चौरसाची परिमिती 92 सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? आता परिमिती दिलेली आहे, आपल्याला बाजू काढायची आहे, म्हणून परिमितीला 4ने फक्त भागायचं आहे. मग 4 एक 4, 4 दुणे 8, 9मधनं 8 गेले, 1 उरला, 2 घेतले, 12 झाले, 4 त्रिक 12, म्हणजे 23 चौक 92, म्हणून इथं पर्याय ए हे उत्तर आहे. पुढचं गणित. एका चौरसाची परिमिती 37.6 सेमी आहे, तर चौरसाची बाजू किती? बाजू काढायची आहे, परिमितीला 4ने भागा. 4 एक 4, आता इथं 36ला भाग जाणार आहे. 4 9 36, 34मधनं 36 गेले, 1 उरले. आता इथं पूर्णांक संख्या संपल्या आहेत, पॉईंट दिला आपण, 1 उरला, त्याच्यावरती 6 घेतले, 16 झाले, 4 चौक 16, म्हणजे 9.4, पर्याय बी. याप्रमाणे परिमिती दिली असेल तर बाजू काढण्यासाठी 4ने भागायचं आहे, आणि बाजू दिली असेल तर परिमिती काढण्यासाठी 4ने गुणायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी अगदी प्रत्येक घटकाचं बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आणि सगळ्या ट्रिक्ससहित उदाहरणं कशी सोडवायची यावरती व्हिडिओ अपलोड करणार आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.